नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा मी आज एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. तुम्हा सर्वांना मी व्हिडिओ मार्फत सांगत होतो, की जे विद्यार्थ्यांना अगदी 0 मार्क आहेत, ते देखील आता बी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना ज्यांना कमी मार्क्स मिळाले होते, त्या विद्यार्थ्यांसाठी सी सेलनं नव्यानं जे रजिस्ट्रेशन पोर्टल होतं, ते सुरू केलेलं होतं. तर त्या रजिस्ट्रेशनची जी लास्टची डेट होती, ती 28 तारखेची होती. 23 तारखेला हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं होतं. 23 तारखेपासून 28 तारखेपर्यंत आपल्याला काय देण्यात आलेली होती? लास्टची डेट देण्यात आलेली होती सेलकडनं. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर आता ती जी लास्टची डेट 28 होती, ती आता काय झालेली आहे? पोस्टपोन झालेली आहे. म्हणजेच पुढे ढकलली गेलेली आहे. म्हणजेच काय? तर आता ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं बाकी राहून गेलं होतं, ज्या विद्यार्थ्यांच्या फीस भरायची बाकी राहिली होती, त्या विद्यार्थ्यांना आता 5 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याचप्रमाणे जे तुमचं कॅप राउंड 4 होणार होतं, ते कॅप राउंड 4ची जे कॅप राउंड 4 आहे, ते कॅप राउंड 4 देखील काय झालेलं आहे? एक्सटेंड झालेलं आहे. ते पण आता पुढे लोटलं गेलेलं आहे. पुढे गेलेलं आहे. त्याची तारखा पण आता पुढे गेलेल्या आहे. तर जे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स होते, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म अँड सेशन अप्लाय. ज्या विद्यार्थ्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं ते. आता यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो, की सर आम्ही कॉलेजला व्हिजिट केली नव्हती, त्यामुळे आम्ही कॅपच्या बाहेर गेलो, तर आम्ही नव्यानं न्यू रजिस्ट्रेशन करू शकतो का? याचं उत्तर आहे नाही. इथे सरळ सांगलेलं आहे, ओन्ली दोज कॅन्डिडेट हू हॅड नॉट रजिस्टर प्रिव्हियसली. म्हणजे तेच विद्यार्थी आता रजिस्ट्रेशन करू शकतात, ज्या विद्यार्थ्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. ठीक आहे. नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिली प्रोसेस रजिस्ट्रेशनची, दुसरी प्रोसेस काय राहील? तुम्हाला पेमेंट करायची. एक 1000 रुपीजचं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. 1000 रुपीजचं पेमेंट केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन काय होईल? कन्फर्म होईल. ऍप्लिकेशन फॉर्म काय होईल? कन्फर्म होणार आहे. नंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला ते सेम 29 तारखेपासून म्हणजे आजपासून तर 5 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला करायचं आहे. नंतर मग तुम्हाला कंबाईन सीट मॅट्रिक्स, कंबाईन मेरिट लिस्ट, सॉरी, पब्लिकेशन ऑफ कंबाईन रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट अँड कंबाईन मेरिट लिस्ट तुम्हाला कधी बघायला मिळेल? 6 ऑक्टोबरला बघायला मिळेल. आणि नंतर 6 ऑक्टोबर नंतर पुन्हा मग तुमचं 7 तारखेपासून काय होईल? प्रेफरन्स फॉर्म फिल करणं चालू होईल. 7 ऑक्टोबर 7 ऑक्टोबर पासून तुमचं प्रेफरन्स फॉर्म फिल करणं चालू होईल. नंतर 8-9 तारखेपर्यंत तुमचे प्रेफरन्स फॉर्म भरले जातील आणि 10 तारखेला तुमचं काय होईल? कॅप राऊंड 4चं सीट मॅट्रिक्स सिलेक्शन लिस्ट किंवा सॉरी 11 तारखेपर्यंत 10 तारखेला तुमचं काय होईल? 10 तारखेला तुम्हाला कॅप राऊंड 4ची सीट मॅट्रिक्स बघायला मिळेल. नंतर काय बघायला मिळेल तुम्हाला? सिलेक्शन लिस्ट. अशा पद्धतीने तुमचं शेड्यूल राहील. अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला काय करायचं आहे? सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब. चॅनलला सबस्क्राईब करा. पालक जरी असाल तरी तुमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी, आयुष्य घडविण्यासाठी, त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात, सॉरी, ज्या विद्यार्थी आणि पालकांना एक मला मदतीचा हात द्यायचा असेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझा युट्यूबचा जो सेटअप आहे तो खूप छोटा आहे. तर हा सेटअप वाढवण्यासाठी, जेणेकरून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना क्वालिटीचा कंटेंट देऊ शकेल, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? एक फक्त 59 रुपयाची आपल्या चॅनलची काय आहे? मेंबरशिप आहे. 59 रुपयाची मेंबरशिप तुम्ही विकत घेऊ शकतात. हे फोर्सफुली नाहीये, कोणालाही मी बळजबरीनं सांगत नाही. तुमची इच्छा असेल मदत करायची, माझी जी माहिती आहे, मी जी माहिती तुम्हाला देतो, ती माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल, मदतीची वाटत असेल, एक मला मदतीचा हात म्हणून तुम्ही मला एक 59 रुपयाची मदत करू शकता. 59 रुपयावर मी काही मोठा बंगला बांधून घेणार असा मधला भाग नाहीये. फक्त एक चॅनलची ग्रोथ दिसेल, युट्यूबला पण चॅनलची ग्रोथ दिसेल आणि त्यामुळे काय होईल? युट्यूब माझं जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करेल? पोहोचवेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल.
यासाठी मी तुम्हाला काय सांगत असतो नेहमी, फक्त चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. या व्यतिरिक्त मी आजपर्यंत कुठल्याही पालकांकडून ना प्रेफरन्स लिस्ट बनवायचे पैसे घेतलेले आहे, ना कुठला कॉल अटेंड करायचे पैसे घेतलेले आहे. जे चाललेलं आहे ते सर्वच सांगतील. माझ्या चॅनलला जेवढे आहे ते सगळेच सांगतील. जे आहे ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट सुरू आहे. सगळं कसं सुरू आहे? फ्री ऑफ कॉस्ट सुरू आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल मी एक चांगला युट्यूबचा सेटअप उभा राहावा, चांगलं माईक, चांगला ऑडिओ क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचावी, एक चांगली व्हिडिओ क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचावी, तर एक मला मदतीचा हात म्हणून तुम्ही चॅनलला जॉईन करून घ्या. किंवा तुम्हाला जर डोनेशन पाठवायचं असेल तर ते देखील तुम्ही मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतो, त्या नंबरवरती पाठवू शकता. ठीक आहे. हा नंबर आहे 47. नंबर काय आहे? 7083138347. या नंबरवरती पण तुम्ही पाठवू शकतात. पुन्हा एकदा नव्या नंबर लिहितो, 7083138347. या नंबरला पण तुम्ही एक मदत पाठवू शकतात. किती रुपये पाठवू शकता? 10, 20, 30, 40 तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही पाठवू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, टिल देन टेक केअर.